नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नवीन वर्षानिमित्त हॉटेल स्टाईल अगदी रेस्टॉरंटसारखी मेथी मटार पनीर मलाई भाजी अगदी सोप्या पद्धतीने खायला एवढी टेस्टी लागते ना. एकदा जर तुम्ही बनवली तर नेहमी बनवाल. घरातील सर्वच तर आवडीने खातील, पण पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही आवर्जून ही भाजी बनवाल. अगदी टेस्टी अशी लागते. सुरुवात करूया. तर मेथी मटार मलाई पनीर बनवण्यासाठी इथे मी घेतले आहे एक 200 ग्रॅम एवढा पनीर. यासोबतच एक वाटी एवढा ताजा हिरवा वाटाणा किंवा ताजा हिरवा मटार, वजनी म्हणाल तर एक 150 ग्रॅम एवढा ताजा हिरवा मटार आहे. आणि 2 वाटी एवढ्या मेथीची अशी पानंच तोडून घेतलेली, धुवून चांगली 2-3 पाण्याने 2 पाणी निथळून घेतली. तर हे पहा, अशी फक्त पानंच मी तोडून घेतली आहे. वजनी म्हणाल तर एक पाव किलो एवढी ही मेथीची भाजी आहे. त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया अर्धा बटरचा तुकडा आणि यात काही खडे मसाले घालूयात. खड्या मसाल्यांमध्ये मी अगदी थोडे असेच मसाले आहेत, पण खूप मस्त अशी ही भाजी होते, अगदी रेस्टॉरंटसारखी. तर खड्या मसाल्यांमध्ये एक लाल अख्खी सुकी मिरची, तिखट खात असाल तर अजून एखाद मिरची वाढवू शकता, पण अगदी 5-7 मिरची नका घेऊ. 2 किंवा 3 मिरची घेऊ शकता थोडं तिखट हवं असेल तर. तर एक लाल अख्खी सुकी मिरची, 5 ते 6 काळी मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची आणि 2 ते 3 लवंगा. यासोबतच एक 9-10 लसण पाकळ्या घातल्यात. खडे मसाले थोडेसे भाजत आले की तेव्हा 9-10 लसण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा असा यात भाजला. आणि थोडंसं भाजत आल्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले, थोडेसे मोठे असे. त्यानंतर एक 9 ते 10 काजू पाकळ्या किंवा 10-11 काजू घेतले आणि यासोबतच अगदी थोडंसं मीठ घातलं, पाव चमचा एवढं. आता सर्व हे आपण मस्त असं भाजून घेऊयात या बटरमध्ये. तर हे पहा, जास्तही काळा करायचा नाही, एवढा असंच आपल्याला रंग ठेवायचा आहे कांद्याचा. कांदा कच्चाही नाही राहिला पाहिजे आणि थोडंसं असं तांबूस रंग येईपर्यंत मसाले भाजून घेतले. आता मसाला थंड होतोय तोपर्यंत इथे आपण पनीर मिक्सरला असं थोडंसं फिरवून घेऊयात. अगदीच जास्त फिरवायचं नाही, तर थोडासा चुरा करून घ्यायचा किंवा तुम्ही हातानेही चुरून घेऊ शकता. तर मिक्सरला मी पनीर असं थोडंसं फिरवून घेतलं. आता पनीर थोडं मिक्सरला फिरवलेलं ते बाजूला ठेवलं आणि यातच मसाले घालून अशी याची पेस्ट करून घेतली. कांदा, खडे मसाले, काजू ही थंड झाले होते भाजलेले. ते थंड झाल्यावर पाणी घालून असं याचं बारीक वाटण करून घेतलं. मसाले भाजून वाटण करून घेतलं. मिक्सरच्या भांड्यात आपण थोडासा पनीरचा चुरमा करून घेतला आणि मेथीची भाजी इथे पाणी नितळायला ठेवले होते. त्यानंतर आता मेथीची भाजी आपण चिरून घेऊयात. बारीक अशी मेथीची भाजी चिरायची, शक्य होईल तेवढी ही भाजी बारीकच चिरून घ्यायची. मिक्सरला फिरवू नका, मग अगदीच त्याचा लगदा होऊन जाईल. म्हणून अशी थोडीशी सुटसुटीत आणि शक्य होईल तेवढी बारीक मेथी चिरून घ्या. आता मेथी सर्व इथे मी बारीक चिरून घेतली. तर हे सर्व आपली पूर्वतयारी झाली की मग भाजी पटकन तयार होते. आता आपण चुरा करून घेतलेल्या पनीरकडे वळूया. तर यात अगदी थोडंसं मीठ घातलं आणि यात घालूया अगदी पाव चमचापेक्षाही अख्खे जिरे. यासोबतच एक बारीक कापलेली हिरवी मिरची आणि अर्धा चमचा कुटलेली लाल मिरची. त्यानंतर घालूया थोडीशी कोथिंबीर, म्हणजे पनीरही मग फिकट लागत नाही, म्हणून मी हे मसाले घातलेत. हवं तर तुम्ही असेही पनीर तळून घालू शकता. आणि 1 चमचा एवढी ताजी फ्रेश मलाई, दुधावरची साय. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. ताजी मलाई घातली की मग पनीरचे बॉल बनवायलाही मदत होते आणि हवी तेवढी अजूनच चव वाढते. तर हे पहा, या पद्धतीने मलाईसोबत मी सगळं हे मिक्स करून घेतलं. जसं आपण भाकरीसाठी पीठ चुरतो तसंच पीठ चुरून घ्यायचं. आता हे थोडंसं मिक्सरला फिरवल्यामुळे पातळ होतं, म्हणून काय करूयात, यात घालूया एक 2 चमचा एवढे गव्हाचं पीठ. एखाद वेळेस तुम्हाला गव्हाचं पीठ घालण्याचीही गरज भासणार नाही, पण थोडं एखाद चमचा गव्हाचं पीठ घालायचं. तर हे पहा, या पद्धतीने गव्हाचं पीठ घालून मी पनीर असं हे मस्त भाकरीसारखं मळून घेतलं. आणि त्यानंतर आता याची अशी लांब गोळे करूयात. जशी आपण लांब गुलाबजामुन बनवतो तशीच याची अशी गुलाबजामुनसारखे लांब सिलेंडर आकारात असेही लांब गोळे करून घेतले. हे पहा, या पद्धतीने तुम्ही हवं तर गोलही करू शकता. त्यानंतर हे थोडंसं तेल लावून चाळणीवर ठेवून घेतले
तर हे पहा मस्त अशी दिसायलाही छान दिसतात कोथिंबीर घातल्यामुळे आणि तेवढीच खायला हे सुद्धा स्वाद लागतात. आता थोड्याशा पाण्यावर अगदी 2 मिनटं उकळून घेऊयात. जास्त न उकळता अगदी 2-3 मिनटं आपण वाफ देऊन घेऊयात किंवा स्टीमरलाही तुम्ही अर्धा 1 मिनटासाठी ठेवून घेऊ शकता. आता थंड झाल्यानंतर काढून दाखवते. हे पहा अगदी पटकन आणि मस्त कापसाची गुंडे असतात तसंच हे झाले. हे पहा तुटत नाही, म्हणूनच ही अशी थोडीशी वाफ देऊन घ्यायची, म्हणजे भाजीत टाकल्यावर विरघळणार नाही पनीर, म्हणून अशी थोडीशी वाफवून घेतली. हे पहा असे करून जर हे पनीर भाजीत टाकले तर खूप मस्त आणि चविष्ट अशी भाजी होते. अशी हे पनीर खायला खूप छान लागतात. म्हणून यात थोडीशी कुटलेली मिरची, मलाई आणि कोथिंबीर, मीठ घालून मिक्स करून घेतलं तर अजूनच पनीरची चवही वाढते. आता ज्या कढईमध्ये मी कांदा, काजू, मसाले भाजून घेतले होते त्याच कढईमध्ये आता अजून अर्धा ते 1 बटाचा तुकडा घातला आणि यात घालूया आता अर्धा चमचा एवढे जिरे. जिरेही मस्त फुलले की त्यानंतर आता यात घालूया चिरून घेतलेली मेथीची भाजी. सर्व मेथीची भाजी घातल्यानंतर आता मध्यम आचेवर ही एकसारखी मिक्स करून घेऊयात. इथे मी लसूण वगैरे तडका नाही दिला तर बटरमध्येच थोडंसं जिरं घातलं अर्धा चमचा एवढं आणि त्यातच मेथीची भाजी आपण मस्त अशी परतवून घेतली. यात घालूया आता हिरवा ताजा मटार. यावरच अर्धा ते पाव चमचा एवढी साखरेचे दाणे, थोडीशी चगती थोडीशी साखर घालायची आणि या भाजीपुरतंच थोडंसं मीठ घालूयात. मीठ आणि साखरमुळे काय होईल की भाजीचा आणि मटारचा रंग हिरवाच राहतो. भाजीतलं पाणी कमी होईपर्यंत आपण परतवून घेतली तेव्हा मटार घातला आणि आता मस्त असं हे 2-3 मिनटं मटार मेथी अजून परतवून घेतलं तर हे पहा मेथीच्या भाजीत कुठेही पाणी नाही राहिलं आणि रंगही मस्त दिसतोय वाटाण्याचा हिरवागार, म्हणून थोडीशी साखर घालायची. आता यावर ठेवूयात झाकण आणि 1-2 मिनटाची वाफ देऊन घेतली. 2 मिनटातच मस्त अशी भाजी सुटसुटीत झाली आहे. मटारचा रंगही हिरवागारच राहिला. तर मीठ घालतानाच अगदी थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण सगळं इथे वेगवेगळं मीठ घालतोय. जसं की मसाला भाजायला थोडं मीठ घातलं, पनीर बनवायला थोडे मीठ घातले आणि इथे थोडंसं मीठ, म्हणजे मग थोडं थोडं वेगवेगळं मीठ घातल्यामुळे काय होतं की एखाद वेळेस भाजीत थोडं मीठ जास्त होईल, म्हणून अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी मीठ वापरायचं. नंतर आपण वरून घालू शकतो. आता यात घातले मी जी आपण पेस्ट करून घेतली होती कांदा काजूचं वाटण करून घेतलं होतं मसाला भाजून, ती पेस्ट घातली आणि यातच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी यात ॲड केलं. आता वरून मसाले घालूयात. पाव चमचा एवढी हळद, अर्धा ते पाऊण चमचा एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर, त्यानंतर अर्धा ते 1 चमचा एवढी धने पावडर. हे सर्व आता मिक्स करून घेऊयात. गॅस मध्यम ते मोठ्या आचेवर करायचा आणि चांगलं हे एकजीव करून घेऊयात. हवं तर तुम्ही मेथी मटारसोबतसुद्धा मसाले हे परतवून घेऊ शकता, पण काय होतं की मेथी थोडीशी कळवट अशी असते, म्हणून आपण त्यात थोडीशी साखर घातली. मेथीची जी कळवट चव आहे ती बॅलन्स होते, म्हणून अगदी पाव चमचा एवढी साखर घातली आहे. आणि मसाले जर परतवून घेतली तर मग मसाल्यांचीही एवढी चव कळत नाही, थोडीशी गोडसर अशी ही ग्रेव्ही होते. म्हणून अशी वरून मसाले घालायचे की जी साखरेची गोडी बॅलन्स होते आणि मेथीचा कळवटपणाही कमी होऊन जातो, म्हणून असे वरून मसाले घालायचे. आणि सगळे मसाले चांगले एकजीव केल्यानंतर आता यात थोडंसं गरम पाणी घातलं आणि गरम पाणी घालून अजून ही भाजी सगळी एकजीव करून घेऊयात. चांगली तळापासून हलवून घेतली आणि सगळी ग्रेव्ही मस्त अशी मिसळून घेतल्यानंतर आता याला चांगली उकळी फुटली, शिजत आली ही ग्रेव्ही की गॅस मंद आचेवर करायचा. खूप छान असे गदगद ही भाजी अशी शिजायला लागली की गॅस मंद आचेवर करून यावर 1 ते 2 मिनटासाठी झाकण ठेवूयात, म्हणजे मेथीमध्ये आणि मटारमध्ये थोडीशी कसा राहिली असेल तर तीही शिजेल. तर 1 ते 1.5 मिनटानंतर झाकण काढून घेतले तर वाफेत मस्त असे मटारही शिजले आणि तळापासून आता पुन्हा एकदा हलवून घेऊयात. तर एवढी अशी दाटसर ही ग्रेव्ही ठेवली आहे मी, जास्त पातळही नाही किंवा खूप अगदी घट्टही नाही. तर या पद्धतीने सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता मसाले मेथी मटार चांगले शिजल्यावर यात वरून थोडीशी फ्रेश क्रीम घालूयात. फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधातली ताजीवरची मलाई घालू शकता, म्हणजे दुधावरची सायही घालू शकता फेटून. 1 चमचा एवढी मलाई घालून हे सर्व मिक्स करून घेऊयात. अजून पुन्हा थोडंसं ढवळून घेतलं आणि मलाई चांगली एकजीव झाली की त्यानंतर घालूया यात वाफवलेले पनीर अशी वाफवून घेतले
की अजिबात ग्रेव्हीत मग चुरा होत नाही. हवं तर तुम्ही तळूनही घेऊ शकता. तर सर्व एक एक करून मी पनीर यात सोडून घेतले आणि वरून घालूया थोडासा अर्धा ते पाव चमचा एवढा गरम मसाला असा भुरभुरून घेतला. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि एका तडका पॅनमध्ये आता थोडंसं तेल, एक बटरचा तुकडा आणि अर्धा ते पाऊण चमचा एवढी काश्मीरी मिरची पूड घालूयात आणि हा गरम गरम काश्मीरी मिरची पावडरचा तडका, बटर आणि मिरची पावडरचा तडका यावर घालूयात. तर सर्व तडका या पद्धतीने घातल्यावर यात घालूया आता वरून थोडीशी फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय. दिसायला जशी मस्त दिसते ही मेथी मटार मलाई पनीरची भाजी, तेवढीच खायला अगदी रेस्टॉरंटसारखी चव येते. एकदा करून पहा. आता सर्व वरून मस्त सजावट केल्यानंतर गॅस मंद आचेवर करूनच यावर झाकण ठेवून अर्धा ते 1 मिनिटाची वाफ दिली आणि हे पहा तयार आहे आपली मेथी मटार मलाई पनीर भाजी. हे पनीरसुद्धा यातील खायला खूप मस्त लागतात. ही भाजी रेस्टॉरंटसारखी दिसायला दिसते, तेवढीच खायलासुद्धा हॉटेल रेस्टॉरंटसारखीच लागते. नानसोबत तर भारीच लागते. पुरी, चपाती, फुलका, पुलाव, भातासोबतही खाऊ शकता. पाहुणे आल्यावर तुम्ही नक्कीच बनवाल. थोडीशी पूर्वतयारी करायची पनीरची आणि मेथीची. मला वाटत असेल खूप तामझाम आहे. थोडीशी तयारी झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटातच ही भाजी तयार होते. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.